आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सोलापूर शहरात सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी महिलांचे धरणे आंदोलन। सोलापूर शहरात तात्काळ सिटी बस सेवा सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी धरणे आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। शहरातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सोलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना शहरात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मोठी रुग्णालय आणि व्यापारी बाजारपेठा मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अत्यंत अपुरी असून सिटी बस सेवा केवळ नावापुरतीच उरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। महिलांनी सांगितले की बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा सायकलने प्रवास करावा लागतो। तसेच अनेक भागांमध्ये खासगी रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असून सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे। रोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना रिक्षाचा प्रवास त्रासदायक ठरत असून महिला व मुलींना बहुतांश वेळा एकट्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो। त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे। अनेक रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याने अपघातांचा धोका वाढल्याचेही त्यांनी सांगितले। आंदोलनादरम्यान मिनल दास यांनी सांगितले की यापूर्वी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाकडे सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती। तसेच प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी 100 बसेस मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती। त्यापैकी 30 बसेस जानेवारी महिन्यात रस्त्यावर धावतील असे आश्वासन देण्यात आले। मात्र जून महिना संपत आला तरी बस सेवा सुरू झाली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। याच संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ सिटी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा यापेक्षाही व्यापक आणि तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनात संस्थेच्या अध्यक्षा मिनलताई दास, उपाध्यक्षा सरोजिनी माकाई, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, शहराध्यक्ष जयेश के राणसरजे, शहर उपाध्यक्षा सुनीता कारंडे, प्राजक्ता कुलकर्णी, सुरेखा लंगरे, बीबीजान पटेल, सुनीता वनकेरी, सुनंदा सूर्यवंशी, संगीता मदने, सरस्वती मसळेकर यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या। सोलापूर सारख्या वाढत्या शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही काळाची गरज बनली आहे। सिटी बस सेवा बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर आणि रिक्षांवर अवलंबून राहावे लागत असून त्याचा आर्थिक आणि सामाजिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे। त्यामुळे प्रशासनाने आश्वासनांपुरते न थांबता तातडीने सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर। सोलापूर शहराची किती बस व्यवस्थेत झाले त्यानंतर सोलापुरात ही बस व्यवस्था समोर येणार होतं की अद्याप आलेली नाही। एकंदरीत याची मदत तुम्ही आंदोलन करण्यात आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने पूनमगेट जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही सिटी बस संदर्भात आंदोलन केलेलं आहे। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील। परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाही आहे। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी। कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास तिप्पट ते चौपट भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना। त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या ह्या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत। परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस
ह्या महापालिका प्रशासनाकडनं लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे.